अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या। स्वामी भक्तांनो, प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड ओझं, कधी योग्यता नसताना मिळते आणि चूक नसताना निघून जाते, म्हणून असताना मिरवू नये आणि नसताना खचू नये। माऊली म्हणतात, ज्या घरात एक तरी भाग्यवन व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्यांच्याचमुळे तारून जातात। देवा सरू दे माझी मी पण, तुझ्या दर्शने उजळो जीवन, नित्य करावे तुझे चिंतन, तुझ्या धुळीचे भाळी भूजन, सदैव राहो ओठांवरती तुझीच रे गुणगाता। माऊली म्हणतात, श्री स्वामी समर्थ म्हणजे कोण? नामस्मरण करतात, समोर उभे राहतात ते श्री स्वामी समर्थ। जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्या अगोदर जे आपल्या मदतीला धावतात ते श्री स्वामी समर्थ। जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात ते श्री स्वामी समर्थ। जे सुख दुःखाच्या पलीकडे आहे ते श्री स्वामी समर्थ। स्वामीची लीला ऐशी असती अपारंपार, स्वामी सत्ता चाले ऐसी जगावर, स्वामी कृपे तारलो जगी आजवर, जगी स्वामी नामाचा असे आधार, विश्व असे पूर्ण सदा स्वामींवर, त्यांच्या कृपे सुखी असे हा पामर, दास म्हणे स्वामी ऐसा कृपासागर, माझे बोल सत्य करी सत्यवर। माऊली म्हणतात, मनात एक, पोटात एक, ओटात एक अशा लोकांपासून लांबच राहा, कारण त्यात आपलाच फायदा आहे। काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देते, ते फक्त आपलं कोण आणि परक कोण हे ओळखण्यासाठीच। माऊली म्हणतात, तुझ्या वाटेत आडवे खूप येतील, पायात पाय घालून पाडतील, त्यांना घाबरून तुझं उभं राहणं सोडू नकोस। गुरु पाहत आहेत तुला, नामस्मरण मात्र तू विसरू नकोस। घमेंड अहंकार आहे त्या ठिकाणी नम्रता असणार नाही, नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता हे असणारच नाही, प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रता नाही, आणि ज्या ठिकाणी बुद्धीची स्थिरता एकाग्रता नाही त्या ठिकाणी यशही असणार नाही। तर स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला स्वामी माऊलींचा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका। विश्वास ठेवा, जिथे संपते मर्यादा तुमची तिथूनच साथ देतो स्वामी। धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा, कारण मंदिरावर कळस जरी सोन्याचा असला तरी नतमस्तक दगडाच्या पायरीवरच व्हावे लागते। जेव्हापासून माणुसकी सज्जनपणाचे माप आपल्या हिशोबाने लावायला सुरुवात केली तेव्हापासून मी देवाला एकच विनंती करते की देवा, मी जशी आहे तशीच बरी आहे, मला चुकूनही यांच्या इतकं सज्जन कधीही करू नकोस, कारण माझ्याकडून कोणाचे भले नाही झाले तरी चालेल, पण माझ्यामुळे कोणाचे वाईटही नाही झाले एवढं समाधान शेवटच्या श्वासापर्यंत राहू दे। माऊली म्हणतात, चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिराच मिळतात, संयम ठेवा, तुझी वेळ पण लवकरच येणार आहे। निश्वंत हा देह सारा उद्या भंगून जाईल, काय कमावले काय जमविले कधीतरी हे मातीमोलच होईल, दोन शब्द प्रेमाचे घे रे तू सदामुखी, प्रेमाने जग तू जिंक मग होतील सर्व सुखी। तर भक्तांनो, माऊली म्हणतात, जीवन म्हटलं की सुख दुःखांचे प्रसंग हे येणारच, पण या प्रसंगांना तुम्ही कसे सामोरे जाता हीच तुमची खरी परीक्षा आहे। जेव्हा तुम्ही दुःखाचा पेपर नीट सोडवता तेव्हाच तुम्हाला परमेश्वर सुखाच्या वर्गात उत्तीर्ण करत असतो। म्हणजे स्वामी म्हणतात, अपेक्षा करणे चुकीची नाही, पण चुकीच्या माणसांकडून अपेक्षा करणे हे मात्र नक्कीच चुकीचे आहे। जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो, आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही, हीच नियती आहे। माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही, म्हणून दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा, कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा। माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो, तर तो विचारांवरून ठरत असतो। धर्म कोणताही असो, चांगला माणूस बना, कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो, धर्माचा नाही। तर स्वामी भक्तांनो, चुकीचं वागणाऱ्याला
एक वेळ चुकीची जाणीव करून द्यावी. कदाचित तो आपली चूक सुधारून चांगलं वागू लागेल. मात्र गद्दारी करणाऱ्याला मात्र कधीच माफ देऊ नका, कारण तो एक ना एक दिवस पाठीत खंजीर खुपसणारच हे कडू सत्य आहे. परमेश्वरांनी दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतके व्यस्त असतो की परमेश्वरांनी आपल्याला काय दिलं हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो. माऊली म्हणतात, जगातील कुठलंच पुस्तक आईच्या शिकवणीची बरोबरी करू शकत नाही. गुरु नसावा फक्त नावापुरता, गुरु असावा माझ्या स्वामीसारखा. सुख असो व दुःख असो सदैव पाठीशी उभा असणारा म्हणजे माझे श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, मंदिरावरील कळस कधीच गर्व करीत नाही की मी एवढा उंचावर आहे. त्याला माहिती असते त्याचं अस्तित्व मंदिराच्या पायऱ्यावर आहे. भक्ताच्या येण्या जाण्याने पायऱ्या झिजलेल्या असतात. फक्त पायऱ्यांना हात लावून नामस्मरण करतात आणि कळसाला लांबूनच नमस्कार करतात. आयुष्यात एखाद्याला रडून कितीही तुम्ही पूजा, पाठ, होम, हवन केले तरी काही फायदा होणार नाही. पण जर रोज एखाद्याच्या चेहऱ्यावरील हसू आणले तर साधी अगरबत्तीसुद्धा तुम्हाला लावण्याची गरज पडणार नाही. माऊली म्हणतात, ज्या व्यक्तीच्या अंगात दुसऱ्याला सन्मान देण्याची आणि आपल्याकडून झालेल्या चुकीची क्षमा मागण्याची क्षमता असते, ती व्यक्ती सर्वांना आवडणारी व सर्वप्रिय असते. कारण ह्या दोन्ही गोष्टी माणसाचा स्वभाव सांगतात. जेव्हा सर्व लोक आणि परिस्थिती तुमच्या विरोधात आहे, परंतु तुम्हाला विश्वास आहे की तुम्ही योग्य दिशेवर आहात, अशा स्थितीत दुःखी होऊ नका. असे समजा की मी किती भाग्यवान आहो की मला योग्य मार्गासाठी संघर्ष करण्याची संधी मिळाली आहे. तसेच परिश्रम करून एक उदाहरण तुम्ही स्थापित करा. माऊली म्हणतात, जेवढा पैशांचा धावा करता तेवढाच धावा देवाचाही करत जा. कारण तुम्ही कमवलेल्या पैशाचा उपभोग घेण्यासाठी एक आयुष्य लागतं आणि आयुष्याची व्हॅलिडिटी वाढवून देण्याची ताकद फक्त देवातच आहे, तुमच्या पैशात नाही. तुम्ही एक लक्षात ठेवा, आयुष्य जगताना शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चप्पलला कधीच नावं ठेवायचं नाहीत. कारण भाकरी आज शिळी आहे पण तिनं काल आपलं पोट भरलं होतं आणि चप्पल आज तुटली आहे पण काल आपल्या पायाला आधार दिला होता. म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची असते. फक्त तिची किंमत ही वेळ आल्यावरच आपल्याला कळते. माऊली म्हणतात, विज्ञानाने हजारो मैलावर असलेल्या ग्रहावरचे काळे डाग आणि त्याच्या प्रतिमा लोकांसमोर आणल्या, पण पृथ्वीवर असलेल्या माणसाच्या मनातील काळे डाग आणि काळे विचार याच्या प्रतिमा दाखवणारे आरसे अजूनही तयार करू शकला नाही. आपली दृष्टी कितीतरी मैलावरच्या वस्तू बघू शकते, पण जे आपल्यासोबत आयुष्यभर आहे त्यात डोकावून बघत देखील शकत नाही. स्वामी भक्तांनो, प्रत्येक माणसाच्या स्वभावात थोडा बहुत प्रमाणात असणारी राग आणि लोभ न दिसणारी चाकं असतात. त्यांना आवर घालण्यासाठी मनाचे व्यसन असते आणि त्याचे सारथी तुम्ही असता. आयुष्य हे एक कुरुक्षेत्र आहे. तुम्ही कोणाच्या बाजूने लढता आणि तुम्ही तो रथ कसे हाकता त्यावर तुमचे अस्तित्व सिद्ध होत असतं. वाटा सापडत जातील, तुम्ही शोधत जा. माणसं बदलत जातील, तुम्ही स्वीकारित जा. परिस्थिती शिकवत जाईल, तुम्ही शिकत जा. येणारे दिवस निघून जातील, तो क्षण जपत जा. विश्वास तोडून अनेक जातील, तुम्ही सावरत जा. प्रसंग परीक्षा घेत जाईल, तुम्ही फक्त क्षमता दाखवत जा. समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो. काही जण त्यातून मोती उचलतात, काही जण त्यातून मासे घेतात, तर काही जण त्यात आपले पाय ओले करतात. हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे. फक्त त्यातून तुम्ही काय घेतात हे जास्त महत्त्वाचे आहे. शब्दसुद्धा एक प्रकारचं भोजनच असतं. कोणत्या वेळी कोणता शब्द वाढायचा हे ज्याला समजलं तर त्याच्यापेक्षा चांगला स्वयंपाकी या जगात कोणीच नाही. शब्दाची सुद्धा आपली एक चव असते. बोलण्याआधी स्वतःची चाखून बघा. जर स्वतःला ती चांगली नाही वाटली तर दुसऱ्यांना ती चांगली कशी वाटेल याचा विचार तुम्ही नक्कीच करा. भक्तांनो, दुसऱ्यासाठी करताना सुद्धा आपल्याला झेपेल इतकंच करावं. अनेकदा आपण कोणतीही स्वार्थ नसताना अनेकांसाठी बरंच काही करतो, झटतो. प्रत्येक वेळी आपली जबाबदारी म्हणून, कर्तव्य म्हणून पुढे पुढे करतो, कोणताही स्वार्थ नसताना. माऊली म्हणतात, मिठाचं प्रमाण जेवणात जेवढं गरजेचं असतं तेवढंच इतरांच्या आयुष्यामध्ये आपला सहभाग देखील असावा.
नदीत किंवा तलावात आंघोळ करायला लाज वाटते आणि स्विमिंग पूलमध्ये पोहायला फॅशन वाटते. गरिबाला 1 रुपया दान नाही करू शकत आणि वेटरला मात्र 10 रुपये टिप देण्यात मोठेपणा वाटतो. पंगतीत बसून जेवणे ही जुनी पद्धत वाटते आणि पार्टीत खाण्यासाठी रांग लावण्यात छान वाटते. स्वामी म्हणतात, चमकायला काय, काचसुद्धा चमकते. चमकावं तर आयुष्याच्या बाजारात स्वतःला सिद्ध करण्यासाठी कितीतरी घाव सोसून पेलू पाडून घेणाऱ्या हिऱ्यासारखं. जी गोष्ट आपल्याला मिळवता येत नाही त्या गोष्टीबद्दल ती आपल्यासाठी कशी योग्य नाही याची प्रत्येकजण एक फिलॉसॉफी तयार करतो. पण त्याच वेळी माणसाचं दुसरं मन ही फिलॉसॉफी किती पोकळ आहे ते त्याला सांगत राहतं. हे दुसरं मन म्हणजेच आयुष्य असतं. माऊली म्हणतात, चांगलं करायला जमत नसेल तर दुसऱ्याचं वाईटही कधी करू नका. कारण वेळ प्रत्येकाची येते, फक्त त्यावेळेस कारण वेगळे असतात. जाणीवपूर्वक कोणी टाळत असेल तर त्यांच्या नजरेत यांचंच सोडून द्या आणि स्वतःला कामात इतके गुंतून घ्या की पुढे चालून त्यांना पश्चाताप झाला पाहिजे. आपण आपले संपूर्ण आयुष्य तो दिवस शोधत फिरत असतो जो आपल्याला महत्त्वाचा वाटतो. म्हणजेच आपल्या मृत्यूदिन आपला रात्रंदिवस याच गोष्टीची काळजी लागून राहिलेली असते की आपल्याला मृत्यू कधी येणार. पण त्यापेक्षा महत्त्वाचे 2 दिवस आपल्या आयुष्यात असतात. पहिला म्हणजे आपल्याला हे जीवन मिळाले तो दिवस आणि दुसरा म्हणजे आपल्याला आयुष्य समजते तो दिवस. दुर्दैवाने जन्मदिन आणि मृत्यूदिन प्रत्येक माणसाच्या आयुष्यात येतो, पण बहुतांश लोकांच्या आयुष्यात तो मधला महत्त्वपूर्ण दिवस कधीच येत नाही. म्हणजे माऊली म्हणतात, प्रार्थनेने इच्छाशक्ती वाढते. इच्छाशक्ती वाढली की प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचे सामर्थ्य येते. हुरूप येतो, उत्साह वाढतो, जीवन जगावेसे वाटते. मी जीवनाकडे निरखून पाहिलं, पण प्रत्येकाला पारखून नाही पाहिलं. त्यामुळे काही गोष्टीत अपयश आलं, त्रास सहन केल्याशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे नव्हे. त्रास कसा सहन करायचा हे शिकणे हीच विद्या असते. दाखल त्याची घ्या ज्यांच्या मनामध्ये खल नाही. माऊली म्हणतात, आयुष्य माणसाने खूप कॅल्क्युलेटसुद्धा नसावं. कधी चिन्ह चुकली की मग उत्तर चुकतं आणि वर चाललेला तुमचा आलेख धडकन खाली कोसळतो. स्वामी भक्तांनो, तर असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.